मी डॉक्टर अहमद कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे। इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात। सोलापूर हे कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं। शहरात पूर्वीपासून सूतगिरण्या, कापड गिरण्या, यंत्रमाग उद्योग, विडी उद्योग, त्याचबरोबर असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार, खासगी आस्थापनेत काम करणारे कामगार, मनपा, निमसरकारी अशा अनेक क्षेत्रात काम करणारे कामगार राहतात। म्हणून सोलापूर शहराला कामगारांचं शहर म्हणून ओळख आहे। कालांतराने विविध कारणास्तव उद्योगधंदे बंद पडले आणि काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। त्यातून विडी उद्योग, यंत्रमाग उद्योग, मनपा कर्मचारी, खासगी आस्थापना यात काम करणारे कामगार काही प्रमाणात त्यांना त्यांचं कुटुंब जगवणं यामुळे कठीण झालंय। उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्यानं काम पुरेसं नाही, त्यामुळे त्यांना कायदेशीर हक्कापासून वंचित राहावं लागतं। त्यांना मोबदला पुरेसा मिळत नाही। या विरुद्ध देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब रेनगर घरकुल उद्घाटनासाठी सोलापूरला येत आहेत। त्यामुळे सोलापुरातील कामगारांच्या खऱ्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवून सोडवून घेण्यासाठी सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीनं वरील उद्योगात व आस्थापनेत काम करणाऱ्या महाराष्ट्र कामगार सेना, शिवसेना, ठाकरे गट, यंत्रमाग कामगार संघटना काँग्रेस व नव महाराष्ट्र कामगार संघटना, राष्ट्रीय विडी मजदूर संघ, इनटेक सोलापूर, मनपा कामगार संघटना संघर्ष समिती अशा सर्व संघटना एकत्र येऊन कामगार संघटना महासंघाची स्थापना करून सोलापुरातील कामगारांच्या महत्त्वाच्या समस्या पंतप्रधान मोदी यांना निवेदनातून देण्यात येणार आहेत। पंतप्रधान मोदी यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ मिळावी यासाठी पंतप्रधान कार्यालय नवी दिल्ली जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे लेखी पत्र देण्यात आलंय, अशी माहिती विष्णू कारंपुरी यांनी दिली। यावेळी जनार्दन शिंदे, नागेश बोमडाल, साहेबांना तेगेळी, चांगदेव सोनवणे, राजाभाऊ सोनकांबळे, अंबादास तडकापल्ली यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।